आपण केस गळणे, तुटणे, केसात कोंडा होणे, केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का? श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे क्रांतिकारी संशोधन. शिकाकाई, रीटा, आवळा, माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले 100% आयुर्वेदिक तेल. मजबूत, मऊ, मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होममेड आयुर्वेदिक तेल. 100% आयुर्वेदिक चमत्कार. श्री अंबिका हेअर ऑइल. अधिक माहिती आणि ऑर्डरसाठी संपर्क 70 755 65 355. नमस्कार, मी तेजस्विनी मगदुम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरात माझी वसुंधरा अभियान राज्य संचालक सुधाकर बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केलेल्यांना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. इचलकरंजी शहरात जलसंपदा आणि हवामान सहिष्णू सेवा सुधारण्यासाठी निसर्ग आधारित उपाय राबवणाऱ्या नव्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. सीईपीटी युनिव्हर्सिटी आणि इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं HSBCच्या CSR अनुदानातून या प्रकल्पाचं उद्घाटन आणि करारपत्र स्वाक्षरी पार पडली. उपक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे कमी उत्पन्न असलेल्या भागात जलसुरक्षा, शहरी पूर संपादन, पावसाचं पाणी संकलन, भूमिगत जलसंचय यांसारख्या हवामान सहिष्णू WASH सेवा सुधारण्यासाठी समुदायाच्या सहभागातून निसर्ग आधारित शाश्वत उपाय राबवणं होय. या उपक्रमांमुळे भविष्यात इचलकरंजी शहरात शाश्वत जलव्यवस्था निर्माण होऊन स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडणार असल्याचं मान्यवरांनी नमूद केलं. याच कार्यक्रमात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत महानगरपालिकेच्या वतीनं घेण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेतल्या विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभ आयोजित करून बक्षीस देण्यात आलं. घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत किरण काकडे यांनी प्रथम, अर्चित जोशी यांनी द्वितीय तर प्रियांका नाईक यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत श्री छत्रपती गणेशोत्सव मंडळ प्रथम, आदर्श विद्यामंदिर द्वितीय आणि ऋतुराज कॉलनी तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. यावेळी कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, विद्या कदम तसंच प्रोफेसर दिनेश मेहता, प्रोफेसर मीरा मेहता, सिनियर ॲडवायझर CWAS, अरवा भारमल, सिनियर प्रोग्राम लीड CWAS यांच्यासह विविध मान्यवर अधिकारी, कर्मचारी आणि विजेते कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रकल्पाच्या शुभारंभामुळे इचलकरंजी शहराला हवामान बदलाचा सामना करताना शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासाचा मार्ग मिळणार आहे.